मार्ग म्हणायचा आहे. मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची, ऐशी साक्ष बहुतांची, वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा, दंड नगदी काठी, वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा, वस्तुसी मणी आडकाठी, मणी आडकाठी, देवाची वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा, वस्तुसी पांडुरंगा करू प्रथम प्रथम नमन दुसरे चरण संतांची, या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाची सद्गुरु दास तुका श्री संतांची माथा चरणा, श्री संतान, श्री माथा चरणा, श्री संतान, श्री माथा चरणा, श्री संतान, श्री माथा नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची, वैष्णवांचा माल खरा, तुर तुरा वस्तुशी परमार्थ प्रेमी. आज आपल्या पवित्र मालिकेचे परमस्नेह आदरणीय वैराग्यभूषण, तुमचं आपलं सर्वांचं आराध्य दैवत परमपूज्य आदरणीय वैकुंठवासी ब्रह्मलीन ब्रह्ममूर्ती सद्गुरुनाथ अमृते दादा महाराज या माऊलीच्या वर्धापन सोहळ्याच्या निमित्तानं तुम्ही आपण आज पवित्र आचित्य साधून एकत्र आलो. तुमच्या गावच्या मारुती बाप्पांना, कुलस्वामींना, महादेव बाबांना आणि भगवान अखिल ब्रह्मांड नायक पंढरीशा परमात्मा आई रुक्मिणी सर्वांना साक्षी धरून निवडून घेतलेला अभंग सकाळी 9 वाजता टीव्ही कापण्यात आली. नंतर कीर्तन झाले, परत प्रसाद, दुपारून 2:08 प्रवचन झाले, माऊलीचा हरिपाठ. आता रात्री 8:30 ते 10:30 हरी कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या वाट्यावर आलेली आहे. विठाल अभंग तुकोबारायांचा. तुकोबाराय हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. तुमचं पुणे नावाचा जिल्हा, खेड नावाचा तालुका, इंद्रायणी मातेच्या तीरावर वसलेले पवित्र तीर्थक्षेत्र देहू 450 वर्षापूर्वी अवतीर्ण झालेला एक अवलिया जगद्गुरु संत तुकोबाराय, ज्यांना या विश्वामध्ये जगद्गुरु अशी पवित्र आणि उपाधी देण्यात आली. असे असणारे वैराग्यभूषण तुकोबाराय भक्ती मार्गातले कळस आणि त्या तुकोबारायांच्या गाथ्यातून निवडून घेतलेला अभंग. मुखे नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची, वैष्णवांचा माल खरा, वस्तुशी. कीर्तनकार महाराज असू द्या, ब्रह्मदेवाचा नाना असू द्या, संत साहित्य उमजणं एवढं सोपं नाही आहे.
कीर्तन उमजणं, प्रवचन उमजणं, संतांची वचन कळणं, त्याला किलोभर मेंदू असावा लागतो. तिथं पैसा चालत नाही, तिथं रंगरूप चालत नाही, तिथं देखणापणा चालत नाही, तिथं ग्रॅज्युएशन चालत नाही, तिथं शिकलेलं सवरलेलं चालत नाही. तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, खारघर सारख्या तीर्थक्षेत्रामध्ये एक फ्लॅट घ्यायचा म्हटलं म्हणजे कमीत कमी ताकडापणा असावा लागतो. त्याला श्रीमंती असावी लागते, संपत्ती असावी लागते. आमच्या सारखे जे भिकारचोट आहेत गणगोड्या उघडणारे, त्यांची ऐपत नसल्यामुळं ते खारघर मध्ये फ्लॅट घेऊ शकत नाही. त्यांना फक्त गणगोड्या उघडीतच बघायचं. मुंबईमध्ये फ्लॅट घेणं म्हणजे गरीब माणसाचं काम नाहीये. त्याला खिशे पॅक लागतात, पॅक बँगलेच लागतो. म्हणजे हसत हसत आणि खेळत खेळत त्याप्रमाणे तुकोबाराई असतील, नामदेवराई असतील, ज्ञानोबाराई असतील, ज्ञानोबाची मेघ काढायला अनंत जन्माचा पुण्याचा साठोबा लागतो. तेव्हा ती गोष्ट उमजते. आणि नाही माझे बाबा भाग्यवान माणसाला ही गोष्ट लवकर उमजते, अभागी माणसाला उमजत नाही. जरी सांगता सांगता ही कम्या रक्ताची फोडणी जरी केली तरी काही भाग्यवान म्हणतील त्याला कुठला तर रोग असं म्हणून रक्ताची उलटी झाली. त्याला अनादी काळाचं सुकृत पवित्र लागतं. तवा ही गोष्ट हसत हसत आणि खेळत खेळत समजते. अभाग्याशी कशी नरकडे वास्तव ही गोष्ट प्रत्येकाला लागू आहे. तुमच्या या खारघर गावामध्ये माझे जे मित्र आहेत कदम दादा, अनिल कदम, त्यांना जर मला भेटायचं असेल काहीतरी पत्ता असावा माझ्याकडं. नाहीतर उठले मामा झोपायची गाडी, उठले मामा झोपायची गाडी पण कुठं तरी रेल्वे स्टेशनच्या फुटपाथवर आमच्या काय बाबाचं जातं. हरे विना जन्म नरकाची पैजान आणि यमाचा पावडा प्राणी निदान का. हा मोबाईल आहे, मोबाईल. या मोबाईलला जर सोलून काढलं तर प्लॅस्टिक आहे, प्लॅस्टिक, दुसरं काही नाही. पण बघा किती राईट फाईट काम करतात. कडक न कडक सातच्या जागेवर जर हाड दाबला गेला, सातच्या जागेवर जर हाड दाबला गेला, ऐका जरा ऐका, सातच्या जागेवर हाड जरी दाबला गेला ती बाई तिकडनं नको म्हणते, ती बाई तिकडनं नको म्हणते. पापी माणसाला उमजत नाही. उमजत कीर्तन प्रवचनाला सांगणारा असू द्या नाहीतर सृष्टी निर्माण करणारा असू द्या, पापी माणसाला कळत नाही. पापियानं कळे काही केल्या, नादामुळं मृदंगाला किंमत आहे का मृदंगामुळं नादाला किंमत आहे. त्याला निघून मोकळा कळत, पापी माणसाला कळत नाही. या टाळामुळे नादाला किंमत आहे का नादामुळे टाळाला किंमत आहे. अरे कंपनीमध्ये कारागिरांना टाळ बनवला, आकाराला आणला, आज आहे उद्या नाही.
ज्याच्यामुळे या टाळाला किंमत आहे ती गोष्ट स्वतंत्र आहे. ध्यानात बसत ही उपाधी जी आहे ही उपाधी काळाचा भरपूर त्याने वाचण्याच्या अधीन आहे. तुम्हाला भय नाही, तुम्हाला वाचना नाही, तुम्हाला भावना नाही. तुमची चिरंतन अवस्था आहे. डोक्यात बसलं पापियानं कळे काही मला या खारघरमध्ये माझ्या मित्राला भेटायचंय. काहीतरी पत्ता असावा का नसावा माझ्याकडे. कदम नावाचे माणसं बरेच आहे. 5-50 माणसं आहेत कदम नावाचे माणसं. सावळ्या रंगाचे, गोऱ्या रंगाचे, सडपातळ भांड्याचे. ऊत आला तुम्ही जरा व्यवस्थित सांगा. ज्याच्याकडे तुम्हाला जायचं आहे त्याचा पत्ता असावा का नसावा आपल्याकडे का नसावा. नाही मला सावळ्या रंगाचा आहे, कदम आडनाव आहे. शुद्धीवर आहेस का तू. तुम्हाला बेसन भाकर खायची आहे, रात्रभर निवाऱ्याला थांबायचंय. काही पत्ता असावा का नसावा. आहे का पत्ता आहे. सांगणाऱ्या माणसाकडे तरी पत्ता आहे काय. अरे सांगणाऱ्याचीच मनमानी आहे तर ऐकणाऱ्यांची असत का नसत मला बोलायचं नाही. पण सांगणाऱ्याचीच मनमानी चालली. पत्ता आहे का पत्ता. नामा डुबा नाही मेळ. प्रत्येकाकडे उपाधीचा पत्ता आहे आणि उपाधी आज आहे उद्या नाही. उपाधीच्या सत्तेवर चालते बोलते ही उपाधी हे डबल ज्या सत्तेमुळे चलन वलन करतं त्या सत्तेचा पत्ता आहे का. आहे पत्ता. सांगणाऱ्या माणसाकडे तरी. सांगणारे माणसं जर मेंटल असतील तर ऐकणारे किती असतील. सत्तेचा पत्ता आहे का. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा मुद्दाम नाही. काही म्हणतात ना माणसं बरं आमचं घोडबाड म्हणतात ना माणसं. म्हणतात माणसं बरं आमचं घोडबाड. आम्ही मासे खात नाही, आम्ही दारू पित नाही, आम्ही माडी घातल्या, आम्ही कीर्तन सांगतो, आम्ही प्रवचन सांगतो, आम्ही एकादश करतो, आम्ही सोमवार करतो, आम्ही गुरुवार करतो, आम्ही इथं जातो, आम्ही तिथं जातो. बरं आमचं घोडबाड. त्याने म्हटलं बायकोला बैल म्हणतो का. म्हणलं बरं होईल. मग बायकोला बायकोच म्हणावं, बहिणीला बहीण म्हणावं, आईला आईच म्हणावं, दादाला दादा म्हणावं, बापूला बापू म्हणावं. हे कळतं का नाही माझं. आणि हे नाही का कळत. कळत न कळत जरी इथं उलट सुलट दाबलं गेलं ना ती बाई नको म्हणते. तुमचं चुकलेलं आहे तपासून बघा. किती माणसं कबूल करतात. किती माणसं कबूल करतात. सांगणारा तरी माणसं कबूल करतात का. म्हणला मी फडणवीस साहेबाचा पीए आहे. पीए पण नाही तर गुन्हेगारी पण नाही चालत. हाव म्हणते का ती बाई. चुकलेला आहे असं म्हणते ना. अरे समोरच्या माणसाशी जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल चुकलेलं चालत नाही. जरा ऐका. अनंत ब्रह्मांडाच्या मालकाशी आपल्याला नातं जोडायचंय, संबंध घ्यायचाय, जवळ जायचंय. त्याचा ना आपला संबंध आपल्याला आजमावून बघायचाय. काही नियोजन असेल का नसेल. आहे नियोजन माहितीये. हाका मारी ज्याच्या नावे ज्याचे
पखाटही मोठमोठाले पण फुटलेल्या डोळ्याचा आहे. गरुडाला पखाट मोठमोठाली आहे पण फुटलेला डोळ्याचा आहे. कुठल्या रोगावर चालत तो गरुड? ऐका जरा ऐका, गरुड खूप मोठा आहे, पखाट मोठमोठाली आहे. शब्द उच्चारल्याबरोबर पंढरपुराला नेतो गरुड. मला पंढरपुराला नेट टप्पदिशी पंढरपुराला एवढा जलद असणारा गरुड पण फुटलेल्या डोळ्याचा आहे. असू दे कीर्तनकार महाराज. आंधळ्या गरुडाचे पंख हाती ते कवण्या उपयोगा जाती. तैसे सत्कर्माचे उपगे ज्ञानेवीर हाका मारीच्या हाका मारीच्या संमिश्रपणा झाला तरी चालेल पण पत्त्यामध्ये संमिश्रपणा होऊ नये. कानाही वाढवला जात नाही आणि उकारही मोडला जात नाही. ठेप्यापर्यंत पोहोचणार. तुम्हाला जिथं जायचं तिथं जायचंय जाता येईल पण काना उकार जर मोडला तर गरा 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 फिरावा लागल. किती वेळा जन्मा व्याकरणी चोखडा तर्काती घाडा. एकाला बोलू द्या रे. मी 33 शिकलेला माणूस आहे. माझा पाठा कमी आहे. आत्मज्ञाना पुढा जन्मांतो पै व्याकरणी चोखडा तर्काती गाडा परी अध्यात्म ज्ञान पुढा चांदो. काय म्हणतात महाराज? व्याकरणामध्ये पारंगत आहे, तर्क वितर्काचा गाढ अभ्यास आहे. परंतु ज्ञान जर नसेल, पत्ता जर व्यवस्थित नसेल, जन्मताच जशी आंधळ्याची अवस्था तशी माणसाची अवस्था. सकाराम नावाच्या माणसाला तुकाराम म्हणून जर आडत राहिलो आपण, अहो तुकाराम, अहो तुकाराम, अहो तुकाराम. सकाराम नावाच्या माणसाला तुकाराम म्हणून जर आपण आडत राहिलो, किती पिढ्या गेल्यानंतर ओधी त्या बापाला ठेवलंय काय? कुत्रे पण मग भुकतात. भू 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 भू. कशाला भुकाव, का भुकाव? कुत्र्याला कळतच नाही, नुसतंच भुकायचं. आहो तुकाराम, आहो तुकाराम, आहो तुकाराम. असू दे महाराज, काय पेटवायचं का महाराज पडाला? डोकं जर घाण पडत असेल तर काय करताय त्याला? अरे आप डुबे तो डुबी यजमान केले की डुबे आता हातून जान खतरे में. दररोज हजारोनी लोकांना धरून बसतात का नाही? या समाजाचा भरोसा आहे सांगणाऱ्यावर. मग या सांगणाऱ्याने काय सांगावं? त्यांच्या भरोशाचा फायदा घ्यायचा काय यातून? का जसं आहे तसं सांगावं का काय पण सांगावं? असं करा म्हणजे तसं होईल, तसं करा म्हणजे असं होईल, असं नाही केलं का असं होईल. आमचं आम्ही बघून घेऊ, तू तुझं बघ. केले कर्म झाले कशाला म्हणतात देव? आणि एवढी गोष्ट समजून घेण्यासाठी देवाला हा जन्म दिला. नाही त्या गोष्टी करण्यासाठी नाही. डोकं नाही चालत का? देवाला हा जो जन्म दिला कशासाठी दिला? निवड बायका पोरांना पोचण्यासाठी, मग गाड्या बंगल्या घेण्यासाठी. कशासाठी देवाला जन्म दिला? दिले इंद्रिय हात पाय
जनावराला मान्यताई काठीनं पदपद मारलं, एखाद्या जनावराला काठीनं पदपद मारलं, त्यानं फौजदारी केली आणि केलाय बी असं समजू आपण, केलाय पण तिथं काय दगड सांगन का तू जनावर? आणि तुम्ही जर माझ्यावर डोळे वटारले तर मी एकदा सहन करण काका, मी दोनदा सहन करण, तिसऱ्यांदा मी सहन करण का? गाव दादा काय डोळे वटारताय? तुमच्या काय बापाचं खाऊ घालताय? डोळे वटारताय? तुमच्या काय बापाचं खाऊ घालताय? डोळे वटारायला काय झालं? मी चालून येणार नाही का? जनावराला काही कळत नाही रे, माणसाला सगळं कळत. एकडून कशाला म्हणतात देव? देव कशाला म्हणतात देव? उपाधीला म्हणतात देव, आकाराला म्हणतात देव. कालांतराने ज्याच्यामध्ये संमिश्रपणा होऊ शकतो, ज्याच्यामध्ये आदल सदल बदल होऊ शकतो, संमिश्रपणा होऊ शकतो, चढ उतारपणा येऊ शकतो, त्याला देव म्हणतात का सत्तेला देव म्हणतात? बाजार मांडला ना, बाजार आम्ही पण करतोय म्हणतात. गप्पच जरा, देव कशाला म्हणतात देव? तुम्ही परक्या माणसाला नवरा म्हणताय काय? का मायबापाला ज्याच्याशी नातं जोडलं त्याला नवरा म्हणताय? खरं बोला बरं. पण खऱ्याची माय मरून गेली, लबाडाची जिवंत नाही. मायबापाला ज्याच्याशी लग्न केलं त्याला तुम्ही नवरा म्हणताय काय? भलत्याला नवरा म्हणताय? असू दे भलता अमिताभ बच्चन सारखा दिसणारा, काय पेटवायचं का त्याला? माझा काळपट असू दे, गड्ड नाकाचा असू दे, बारीक असू दे, कुरूप असू दे, लांगडा असू दे, अडाणी असू दे, जना चालले उपराटे, जना चालले उपराटे. सकाळी 6 वाजल्यापासून जळगावचे शेतकरी माणसं रानावनाला कामाला जातात आणि सायंकाळी 8 वाजता घरी येतात. तुकडा पाणी गिळतात, लेकरा बाळांना धरून झोपायची सोय बघतात. दिवसभरामध्ये अंग असत ठणा दुखतंय, पडावं असं वाटतं. लेकरा बाळाला धरून जळगावचा शेतकरी पडला बिचारा. रात्रीचे 11 वाजले आणि कोणीतरी समोरच्या अंगणामध्ये येऊन आरडायला लागतो, अहो गणपतराव, अहो गणपतराव, अहो गणपतराव. अनिल कदमांना बघितलं, दरवाजा उघडा केला, पायऱ्यांवरून खाली उतरला आणि याला विचारलं, म्हणलं का आरडताय? म्हणलं काय नाही, गणपतरावांना हाक मारतो, कुलूप लावलेलं आहे, तुझं फुटून गेलेत का? तिला डोक्यातला अक्कल घाण पडली का रे? तू आडूच राहिला, निवड काही बघत नाही, काय नाही, सारा कडत नाही, तुला कुलूप लावलेला दिसत नाही काय? हो म्हणलं चुकलं, मला माफ करा. मशानामध्ये गवऱ्या गेल्या, आता तरी जरा शुद्धीवर ये. हरी बुद्धी जपे तो आणि बुद्धीच्या डोळ्यानं ध्यानात घ्यायचं. करतात का शब्द? करतात. सांगणाऱ्या माणसाला तरी शब्द करतात का? कुठून आलाय बुवा म्हणतात. म्हणजे आमच्या का वाईट सटलेला नाही. कातड्याच्या डोळ्यानं बघायचं असतं.
खरं बोला, खऱ्याची मान दिली. दगड देवाय का दगडात देवाय एक बोला व्यवस्थित. मी तुमचा अनुग्रह घेईन. माझ्या श्रीपाद महाराजांचं जर चुकलेलं असेल तर काय समजून घेत नाही? दगड देव असतो काय का दगडात देव आहे? एवढा कसा जड देव केलाय? हा? देवाला तडा केला काय कधी? देव भंगलाय काय कधी? देवाला बसवता येतं का? कालांतरानं देवाला उपसता पण येत आहे का? कशाला म्हणतात देव? चांबड्याच्या डोळ्यानं आकार विषय. देव समजून घ्यायचा आहे, त्याला बुद्धीचे डोळे लागतात. आणि बुद्धीचे डोळे म्हणजे आशातले डोळे नाही. नाही 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 नाही. शहाण्या माणसाला भेटल्यानंतर ही गोष्ट घडते. सकारामाला तुकाराम म्हणून तुम्ही हाक मारताय, किती पिढ्यानं वर येईन तो. आयुष्य जाता हे पहा. अर्धा अंग वायू झालेला बाप आपली वाट बघतो. लग्नाच्या वयामध्ये आलेल्या 2 मुली आपली वाट बघते. विधवा झालेली बहीण आपल्याकडे आपण सांभाळायला घेतलेली आहे, ती बहीण आपली वाट बघते. जी आपल्या नावानं कुंकू लावते ती आपली वाट बघते. जरा डोक्यात घे. दिवस मावळायच्या आत आपल्याला ठेपा टाकायचा आहे. जरा वाट शोध म्हणजे सापडे. विठाला या खारघर गावाला यायला बऱ्याच वाट आहे, पण अशी शॉर्टकट वाट शोधा. चोरट्यांचा भय नाही, ट्रॉफिकची अडचण नाही, गाड्या मोटरांची वर्दळ नाही, जाता गतिरोधक नाही, रानटी जनावरांचा उपद्रव नाही. आणि जेणेकरून लवकरात लवकर मी घरी पोचन अशी वाट शोध. जो मुखला श्वास आला तो जातो रे. आणि मस्त भक्तीपेक्षा प्रपंच करा. 2 रुपये मागायची सुद्धा गरज कोणाकडे नको पाहिजे. असा भिकार धंदा नको. मस्त प्रपंच करा, देखणा प्रपंच करा. शहाण्या माणसाला भेटा आणि तुकारामाचं नाव सोडून द्या आणि सकारामाला सकाराम म्हणून हाक मागा. नाही वो दिली मग बोला. अभंगाची प्रथम ओळ. मुखी नाम Bye.
ताट भरून जेवण दिलं, माग पाटावर ताट बसला जेवायला. वरण भात शिरापुरी, वरण भात शिरापुरी, वरण भात शिरापुरी, वरण भात शिरापुरी, वरण भात शिरापुरी. तुले दुसरा उद्योग नाही करायचा मेंटल, तुले दुसरा उद्योग नाही. मरणा करणं काढ तिकडं कुठं तरी, दुसऱ्याला बसू दे ना तिथं. कशाला त्या आमची हिट खलास करतोस? वरण भात शिरापुरी वर वेळ चालली ना रे. आयुष्य जात आहे तुम्हाला घोडे तोडूनच पोटात ओतावे लागते. तुम्हाला दुसरा पर्याय नाही. जा कुठं जायचं असं तिथं जा. मी निर्दोष. मी घोडे तोडून पोटात घातल्याशिवाय पर्याय नाही. कीर्तन सांगा, भागवत सांगा, गुन्हेगारी करा, रव नरकाला जावं लागत. जे सांगितलं ते करा, जे नाही सांगितलं तिकडं ढुंकन सुद्धा बघू नका. रव नरकाला जावं लागतं. या कलियुगामध्ये भगवंताच्या नामाशिवाय तुमचा उद्धार होणार नाही. घोडे तोडूनच पोटात घालावे लागते.